नमस्कार मंडळी, मी गावकऱ्यांचा तेजू। तर मी आता घरी आहे आणि थोडा रिकामा वेळ असल्यामुळं काल पाऊस एवढा पडला, भरपूर पडला, तर त्यामुळे बघायला आलोय आमच्याकडे किती पाणी पातळीत वाढ झाली ती। विहिरीचं पाणी बघूया, त्यानंतर पर्याचं पाणी बघूया। चला तर मग दाखवूया। हे बघा, ही आमची विहीर, त्या आजूबाजूला शेत आहेत आपल्या भाषेत चोंड पण आहेत। विहिरीला पाणी किती आहे बघूया। विहिरीला पाणी आहे, भरपूर आहे। एक हातावर पाणी आहे विहिरीला। हे बघा, एका हातावर विहिरीला पाणी आहे, एका हातावर विहिरीला पाणी आहे। काढणं असा टाकला की वर पाणी लगेच काढू शकतो। चला तर आता आपण जाऊया पर्याचं पाणी बघायला। चला तर मग, तर आता आपण बघूया पर्याचं पाणी किती वाढलं आहे। हे बघा, या आजूबाजूच्या चोंड्यात पण इतकं पाणी झालं आहे। हे बघा, हे न हे पुढचं बघा, पुढे किती पाणी वाढ झाली आहे बघा। हिरवी शाल चादर कोकणवर पसरलेली आहे। इंद्रदेवाची कृपा झालेली आहे, ती पण जोरदार झालेली आहे। पावसाची वाट आम्ही खूप जण कोकणातला तर प्रत्येक जण बघत असतो। हे बघा, इथपासून पाण्याला सुरुवात झाली, इथपासून हे एवढं पाणी पसरलेलं आहे। हा आमचा पर्या, कोकणातल्या पोरांचा पर्या माहितीच आहे। हां, मासं पकडायला हो, तुम्हाला पण मासं पकडायचं असेल तर या उभी गावकरवाडीत, भरपूर मासं भेटतात। मी नाही पकडायचं पण हे बघा, हे पाणी भरपूर आहे, त्यामुळे पलीकडे जायची मी काय आता जास्त रिस्क घेत नाही। पाणी तुम्हाला दाखवतो। हे बघा, एवढं पाणी आहे, तरी एक 3 ते 3.5 फूट पाणी आहे पर्याला आता। अजून पाऊस पडला तर अजून वाढू शकतं। मग हे सगळं इकडं समुद्रासारखं भरेल या साईडला। ठीक आहे, तर चला तर मग येतो मी। बाय बाय।